जिल्ह्यात तालुका स्तरावर विवाहपूर्व संवाद केंद्राची स्थापना जिल्हाधिकारी जलद शर्मा। नियोजित वधूवरांसाठी हे विवाहपूर्व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केली। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नाशिक येथील मेरे तेरे सपने विवाहपूर्व संवाद केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या उपक्रमाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या सहकार्यानं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे। या प्रसंगी महिला व बाल विकास नाशिकचे विभागीय उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुखसाणे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या जिल्हा समन्वय कविता जुनेजा तसेच अनेक अधिकारी व विवाह ठरलेली जोडपी उपस्थित होती। विवाहपूर्व समुपदेशनाचं महत्त्व। या केंद्रामार्फत नियोजित जोडप्यांना आरोग्य, कुटुंब नियोजन, विवाहानंतरचे आर्थिक नियोजन, न्यायिक अधिकार आदींबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे। तसेच जोडप्यांच्या परस्पर अपेक्षा समजून घेण्यासाठी चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत। शहरांसोबतच ग्रामीण आणि आदिवासी भागातील कुटुंबही या सुविधेचा लाभ घेऊ शकतील। जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की राष्ट्रीय महिला आयोगामार्फत देशभरात 9 राज्यातील 22 ठिकाणी विवाहपूर्व संवाद केंद्र सुरू करण्यात आले आहेत। महाराष्ट्रात नाशिकसह गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सांगोला, सोलापूर आणि नागपूर इथं ही केंद्र कार्यरत आहेत। महिला बाल विकास भवनाची पाहणी। यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी नवीन महिला व बाल विकास भवनाच्या बांधकामाची पाहणी केली। तसेच महात्मा गांधी सेवा संघ स्वयंचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग सुभाष लांडगे यांना ई-सायकल प्रदान केली। विवाहपूर्व केंद्राचे विस्तार उद्दिष्ट। तालुका स्तरावर विवाहपूर्व संवाद केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असून समुपदेशकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे। ऑनलाईन समुपदेशनाची सुविधाही लवकरच उपलब्ध होणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून विवाहपूर्व समुपदेशनाची संकल्पना व्यापक प्रमाणात रुजवण्यात येईल असा विश्वास जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी व्यक्त केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.